मी राहुल चोबे संचेती हॉस्पिटलमधून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमासाठी. आजचा कार्यक्रम आहे गुडघे दुखीला पूर्णविराम. या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत खेळाडूंच्या दुखापती, खेळाडूंची काळजी आणि गुडघेदुखीतून मुक्तीबाबत कसे मार्गदर्शन करावे. आज आपल्याशी संवाद करणार आहेत डॉक्टर पराग संचेती हॉस्पिटलचे गुडघे तज्ज्ञ, डॉक्टर श्रीधर चिपळूणकर स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर आणि डॉक्टर विपुल जैन स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. मी डॉक्टर सौरभ साने यांना विनंती करतो की त्यांनी ह्या तिन्ही डॉक्टरांचा परिचय द्यावा आणि हा कार्यक्रम त्यांच्या हाती घ्यावा. ओव्हर टू यू डॉक्टर सौरभ. थँक्यू सो मच राहुल. सो प्रेक्षकांना सर्वप्रथम थँक्यू सो मच यू हॅव जॉईन्ड अस टुडे. आपण दर महिन्याला पराग संचेती यांचा गुडघेदुखीला पूर्णविराम या कार्यक्रमाअंतर्गत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण 1 तास सरांचा वेळ घेऊन त्यांना तुमच्याशी संभाषण साधता यावं, तुमच्या काही शंका असतील तर त्यांना निरसन करता यावं, याच्यासाठी आपण हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी करतो. सो आजच्या या भागामध्ये आपण बोलणार आहोत स्पोर्ट्स इंजुरीज, प्रिव्हेन्शन ऑफ स्पोर्ट्स इंजुरीज. मागच्या महिन्याच्या भागामध्ये आपण जे बोललो होतो की काय काय कॉमन स्पोर्ट्स इंजुरीज होतात. आता या भागामध्ये डॉक्टर पराग संचेती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हाऊ टू प्रिव्हेंट देम. या स्पोर्ट्स इंजुरीजला कसं आपण थांबवू शकतो. थँक्यू सो मच डॉक्टर पराग फॉर टेकिंग द टाइम आउट आणि जॉइनिंग अस टुडे. I welcome you to the talk and I hand it over to you. आणि याच्या पहिल्या 15 मिनिटांमध्ये ज्या वेळेला पराग सर स्पोर्ट्स इंजुरी प्रिव्हेन्शन याच्याबद्दल बोलतील, त्याच्यानंतर आपण पॅनल डिस्कशन करणार आहोत डॉक्टर चिपळूणकर आणि डॉक्टर विपुल जैन यांच्याबद्दल. आय विल टॉक अ बिट मोर अबाउट देम आणि काय ते डिस्कशन असणार आहे इन द नेक्स्ट पार्ट ऑफ द टुडेज सेशन. सर, ओव्हर टू यू. थँक्यू डॉक्टर सौरभ. पुन्हा एकदा धन्यवाद की आपण मला या कार्यक्रमात बोलवलं. आणि आजचा विषय खूप एक चांगला विषय आहे की प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरीज हे कुठल्याही खेळात होणारच आणि ते झाल्यावर आपण ते नीट करणारच, पण ते आपण रोखू शकतो का, ते प्रिव्हेंट करू शकतो. कारण आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर माझं असं ठाम मत आहे की बऱ्याचशा इंजुरीज आपण प्रिव्हेंट करू शकतो. आता आपण आधी मी एक 10 ते 15 मिनिटाचा एक टॉक देणार आहे की हाऊ टू प्रिव्हेंट स्पोर्ट्स इंजुरीज, आणि मग आपण थोड्या केसेस घेऊ आणि मग काही प्रश्न उत्तरं असतील श्रोत्यांची तर तिथं जाऊ. तर मी आय एम जस्ट शेअरिंग माय स्क्रीन. नक्की सर. विजिबल आहे स्क्रीन? इट इज विजिबल. प्रिव्हेन्शन ऑफ स्पोर्ट्स इंजुरीज हा एक खूप मोठा विषय आहे आणि ह्याच्यावर बरंच काम आतापर्यंत झालेलं आहे. तर सर्वसाधारण तुम्ही जर पाहिलं तर कुठलाही स्पोर्ट असू दे, आणि भारतात खास करून आपण क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो खो, फुटबॉल हे स्पोर्ट्स बघतो आणि ह्याच्यात इंजुरी ही हमखास होतेच. फक्त महत्वाचं आहे की इंजुरी काही स्पोर्ट्समध्ये जास्त प्रमाणात होते. जर तुम्ही पाहिलं तर रग्बी या स्पोर्टमध्ये इंजुरी जास्त होतात, तर त्या मनाने क्रिकेटमध्ये इंजुरीज कमी आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्या इंजुरीज बिलकुल होत नाही, इंजुरीज ह्या होतातच. तर तुम्ही पाहिलं तर इंजुरीज कशा होतात हे आधी आपण जाणून घ्यायला पाहिजे. इंजुरीज कशा होतात की जेव्हा केव्हा काही इन्साइटिंग मोशन असेल खेळताना, त्या इंजुरीज होत, जॉईंट मोशन मध्ये, प्लेइंग मध्ये कधी आपण थोडस पडतो, स्लिप होतो, आणि त्याच्यासाठी काही फॅक्टर्स आहेत. काही इंटरनल रिस्क फॅक्टर्स त्याला आपण म्हणतो आणि काही एक्सटर्नल रिस्क फॅक्टर्स आहेत, आणि ते फॅक्टर्स आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि जर ते फॅक्टर्स असतील देन दॅट मीन्स दॅट पर्टिक्युलर स्पोर्ट्समन इज मोर प्रोन फॉर दॅट इंजुरी. तर हे तुम्ही सर्वात महत्वाचं समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा कुठलेही रिस्क फॅक्टर्स असतील, ते आपण आता थोड्याच वेळात बघूया, तर दॅट पर्टिक्युलर प्लेयर, दॅट पर्टिक्युलर ॲथलीट, दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज मोर ससेप्टेबल टू इंजुरी. आणि जेव्हा तो इन्साइटिंग इव्हेंट होतो तर मग त्या इंजुरी होते. तर हे इन्साइटिंग इव्हेंट्स नेमके कुठले होतात की खेळताना कधी कधी आपण गुडघा असा पिवट होतो मांडीच्या हाडावर आणि पाय असा खाली स्थिर असतो, तो पिवट होतो. जर समजा बास्केटबॉल खेळत असेल की आपण जेव्हा बास्केट टाकतो तेव्हा जम्प करतो आणि परत लँडिंगच्या वेळेस मग तो इंजुरी होऊ शकते. कधी कधी डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे पण ती इंजुरी होते. तर अशा या वेगवेगळ्या मेकॅनिझम्स मध्ये
इंजरी होऊ शकते हे बघायला पाहिजे. आणि ही इंजरी जास्त प्रमाणात केव्हा होते की जेव्हा काही इंटरनल किंवा एक्सटर्नल रिस्क फॅक्टर्स असतील. तर हे इंजरीसाठी जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते दोन प्रकारचे आहेत. पहिले इंटरनल फॅक्टर्स आणि दुसरे आहेत एक्सटर्नल फॅक्टर्स. तर थोडं आपण जास्त प्रमाणात ह्या डिटेलमध्ये बघू की पहिले आपण एक्सटर्नल फॅक्टर्स बघू. म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स मध्ये मेनली काय आहे की प्लेइंग सरफेस कशी आहे, ग्राउंड कसं आहे. आपण जर काही इक्विपमेंट असते की शिन गार्ड्स असतात, शूज असतात, क्रिकेट खेळताना पॅड असतात, हेल्मेट असतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होतोय की नाही. आणि ते जेव्हा असेल तर इंजरी कमी प्रमाणात होते. पण ते जर नसेल, एखादं ग्राउंड खूप स्लिपरी असतं, ग्राउंड ओबड-धोबड असतं, पडण्याचे काही चान्सेस असतात, तर त्याच्यामुळे मग हे एक्सटर्नल फॅक्टर्स आम्ही महत्वाचे धरतो. लोक कधी कधी फुल प्रोटेक्शन घेत नाहीत, पॅड घालत नाही, हेल्मेट घालत नाही, फोरआर्म गार्ड्स घालत नाही, तर त्याच्यामुळे मग इंजरी ही जास्त प्रमाणात होऊ शकते. फुटवेअर प्रॉपर नसतात, बूट प्रॉपर नसतात आणि मग पडण्याची शक्यता ही जास्त वाढू शकते आणि हे इंजरीज मग आम्ही बघतो. तर जेव्हा केव्हा आपण बघतो की कंडिशन ऑफ द ग्राउंड, टर्फ आहे, हार्ड ग्राउंड आहे, त्याच्यात पण इंजरीजचं प्रमाण बदलू शकतं. बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या स्पोर्टमध्ये जर कॉम्पिटिशन खूप वाढली तर थोडा रफ प्ले होतो, फाऊल प्ले होतो आणि ते ह्युमन फॅक्टर्स पण एक्सटर्नल फॅक्टर्स मध्ये आपण पकडतो. आता आपण थोडं बोलूया की इंटरनल फॅक्टर्स. तर हे सगळे इंटरनल फॅक्टर्स आहेत आणि आपण एक एक फॅक्टर थोड्याशा डिटेलमध्ये बघूया. वय जर तुम्ही पाहिलं तर सर्वसाधारणपणे 12 ते 16 या वयोगटात इंजरीज थोड्या जास्त होतात आणि नंतर 40-44 नंतर हे जास्त होतात. तर कमी वयात इंजरीज का होतात की कधी कधी ते जे बोन स्ट्रक्चर असतं, बॉडी स्ट्रक्चर असतं, ते थोडंसं वेगळ्या प्रमाणात असतं आणि लहान वयात आपण जास्त मुलं खेळतात आणि त्याच्यामुळेही ती इंजरी होऊ शकते. एल्डरली पेशंट्स मध्ये पण इंजरीचं प्रमाण थोडं 40 नंतर जास्त प्रमाणात आपण बघतो. दुसरं म्हणजे मेल आणि फिमेल्स मध्ये थोडा इंजरीज मध्ये फरक आहे. फिमेल ऍथलीट्स आर मोर प्रोन टू इंजरीज आणि ह्याचं थोडं एक हॉर्मोनल कारण पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडं VO2 मॅक्स त्यांचा कमी असतो ऍज कम्पेअर्ड टू मेल्स. म्हणून फिमेल्स मध्ये इंजरीज जास्त प्रमाणात आपण बघतो. त्या व्यतिरिक्त काही अॅनाटॉमिकल रिझन्स आहेत की क्यू अँगल म्हणजे जो पायाचा जो अँगल असतो की खुब्यापासून गुडघ्यापर्यंत, त्याला क्यू अँगल म्हणतात, तो फिमेल्स मध्ये जास्त असतो, त्यामुळे इंजरीचं प्रमाण जास्त असतं. गुडघ्यामध्ये एक स्ट्रक्चर असतं इंटरकॉन्डलर नॉच, जिथं अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट अटॅच्ड असते आणि ती जी नॉच आहे ती फिमेल्स मध्ये थोडी छोटी असते. ती नॉच नॅरो असल्यामुळे परत ACLचे इंजरीचं प्रमाण फिमेल पेशंट्स मध्ये आपण जास्त प्रमाणात बघतो. जर कुठल्या पेशंटला किंवा कुठल्या खेळाडूला एखादी इंजरी आधी झालेली असेल आणि त्याच्यामुळे त्याचा स्नायू वीक असेल तर ही इज अगेन मोर प्रोन टू इंजरी. सो एनी प्रिव्हियस इंजरी विच इज प्रेझेंट, कधी कधी थोडंसे रिपीट इंजरीमुळे आपण स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणतो. जर त्या पायाला कुठं स्ट्रेस इंजरी असेल आणि जास्त प्रमाणात त्या पायावर लोड आला तर तो पाय फ्रॅक्चर होऊ शकतो, इंजर होऊ शकतो, लिगामेंट, मेनिस्कस टेअर होऊ शकतात. त्यामुळे एनी प्रिव्हियस इंजरी makes the individual, the athlete, the player more prone for injury. आता हा लेवल ऑफ फिजिकल फिटनेस हा फार एक मोठा विषय आणि महत्वाचा एक फॅक्टर आहे. कारण जर फिटनेस जास्त व्यवस्थित नसेल, जर तुमचं मसल टोनिंग चांगलं नसेल आणि जर तुमचं वॉर्मअप चांगलं नसेल तर डायरेक्ट तुम्ही खेळलात तर परत इंजरीचं प्रमाण हे जास्त वाढू शकतं. आणि थोडं नंतर आपण बघूया की वॉर्मिंग अप, कूलिंग डाऊन याला काय महत्व आहे. तर फिजिकल फिटनेस हॅज टू बी गुड. बऱ्याच वेळा काय होतं की आपण रेक्रिएशन म्हणून काही न वॉर्मअप करता खेळायला जातो आणि हमखास गुडघा ट्विस्ट होतो, खांद्याला इंजरी होते. कारण त्याचं कारण काय आहे की फिटनेस लेवल आपलं चांगलं नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त वॉर्मिंग अप पण आपण केलेलं नाहीये. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ प्रॉपर फिटनेस लेवल इन एनी काइंड ऑफ स्पोर्ट. आणि त्याच्यात VO2 मॅक्स हे अगेन महत्वाचं आहे. ह्याची जी एक VO2 मॅक्स म्हणजे ऑक्सिजन इंटेक कॅपॅसिटी असते, ती आपली जास्तीत जास्त पाहिजे. मसल्सचं पॉवर पाहिजे, तुम्हाला एन्ड्युरन्स पाहिजे आणि कुठलाही सांधा असेल, गुडघा, खांदा, त्याची रेंज ऑफ मोशन पूर्ण पाहिजे. म्हणजे
नी शुड बी बेंडिंग इन द फुल रेंज ऑफ मोशन. तो जर कमी प्रमाणात वाकत असेल तर अगेन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज मोर प्रोन फॉर इंजरी. खांदा कधी कधी मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड असतात, पण बास्केटबॉल खेळताना अपर लिम म्हणजे खास करून खांद्याची मुवमेंट जास्त असते आणि त्यामध्ये जर खांद्याची रेंज ऑफ मोशन जास्त नसेल, मुवमेंट पूर्ण नसेल, तर मग तो खांदा इंज्युअर होऊ शकतो. दुसरा एक प्रकार म्हणजे बॉडी टाईप. 3 प्रकारचे बॉडी टाईप आपण बघतो, एंडोमॉर्फ्स, मिझोमॉर्फ आणि एक्टोमॉर्फ. आणि ह्याच्याप्रमाणे मिझोमॉर्फ म्हणजे थोडेसे मस्क्युलर बिल्ट असतात, एंडोमॉर्फ म्हणजे थोडं बॉडी फॅट आणि फॅट प्रमाण BMI जास्त असतं, आणि एक्टोमॉर्फ म्हणजे एकदम असे पातळ थिन लोक असतात. आणि ह्या बॉडी टाईपवर तुम्ही कुठल्या प्रकारचा खेळ खेळायला पाहिजे हे ठरू शकतं. जर तुम्ही पाहिलं तर एंडोमॉर्फ म्हणजे जे थोडेसे त्यांच्यात फॅट जास्त आहे, वेट जास्त आहे, दे आर गुड ॲट वेट लिफ्टिंग, शॉर्टपट, थ्रोईंग स्पोर्ट्स म्हणजे जॅव्हलिन वगैरे. जे मिझोमॉर्फ्स आहेत तर म्हणजे ज्यांची बॉडी चांगली आहे तर दे आर गुड ॲट अगेन जिमनॅस्टिक्स अँड दीज काइंड ऑफ स्पोर्ट्स. एक्टोमॉर्फ म्हणजे असे एकदम पातळ असतात, तर दीज पीपल आर बेटर ॲट मॅरेथॉन, लॉंग डिस्टन्स रनिंग आणि रनिंग स्पोर्ट्समध्ये एक्टोमॉर्फ चांगले असतात. जर तुमचं बॉडी टाईप एंडोमॉर्फ असेल म्हणजे जास्त तुमच्यात फॅट असेल, BMI असेल, so you may not be very suitable for doing marathon, for doing long distance running. आणि तसंच पाहिलं जर मिझोमॉर्फ जर असेल, त्याला बॉडी त्याचं मसल चांगला असेल, तर ही मे नॉट बी द बेस्ट रनर. तर सोमॅटोटाईप कुठला आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे, आणि हे जाणून घेतल्यावर त्याप्रमाणे त्या सोमॅटोटाईपला कुठला खेळ जास्त सुटेबल आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर मग तो खेळ खेळला पाहिजे. जर तसं नाही झालं तर मग परत एखादा एंडोमॉर्फ आहे आणि त्यांनी जास्त रनिंग केलं तर ही इज अगेन मोर प्रोन फॉर इंजुरी. त्यामुळे तुम्ही एखाद्या स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्टकडे जाऊन तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे की यू आर बेटर सुटेबल फॉर विच पर्टिक्युलर स्पोर्ट्स. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय आहे की बायोमेकॅनिकल कंपोनंट्स आणि तुमच्या बॉडीमध्ये काही बेसिक इश्यूज आहेत का. तर बऱ्याच वेळा काय असतं की जर अॅनाटॉमिकल इश्यूज काही असतील बॉडीमध्ये तर मात्र मग आपल्याला त्याच्यात इंजुरीज व्हायचं प्रमाण जास्त होऊ शकतं. जेनू व्हॅल्गम आणि जेनू वॅरम म्हणजे पाय जर असे पायाला बाक असेल, पाय बाहेरच्या बाजूला जात असेल त्याला आपण जेनू व्हॅल्गम म्हणतो, आणि पाय आत येत असतील त्याला बो लेग्स म्हणजे जेनू वॅरम म्हणतो. तर असे काही कंडिशन असेल तर अगेन दे आर मोर प्रोन फॉर इंजुरी. पेस केवस किंवा फ्लॅट फूट असेल, एखादा पाय छोटा एखादा पाय लांब असेल म्हणजे त्याच्यात लिम्ब लेंथ डिस्क्रिपन्सी असेल, टिबियल टॉर्शन असेल, तर ऑल दीज प्लेयर्स हू हॅव एनी ऑफ दीज प्रॉब्लेम्स आर डेफिनेटली मोर प्रोन फॉर इंजुरी. तर हे तुम्ही महत्वाची एक बाब समजून घ्यायला पाहिजे, आणि त्यामुळे एक स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट करणं परत एकदा तपासायला पाहिजे की जर तुम्हाला काही जेनू व्हॅल्गम, वॅरस, फ्लॅट फूट, टिबियल टॉर्शन, लिम्ब लेंथ डिस्क्रिपन्सी काही असेल तर मग आपण कसं ती ठीक करू शकतो आणि मग ती इंजुरी कशी अवॉइड करू शकतो. बऱ्याच वेळा आपण बघतो की गुडघ्यामध्ये पण नी कॅप जी असते ती थोडी वर किंवा खाली असू शकते, त्याच्यामुळे परत काही इंजुरीज जास्त वाढतात. आत्ताच मी सांगितलं की तुम्हाला लिम्ब लेंथ डिस्क्रिपन्सी, पाय छोटा मोठा असू शकतो. फिमोरल अँटीव्हर्सन म्हणजे खुब्यामध्ये जे जॉईंट असतो तुमचा बॉल आणि सॉकेट जॉईंट, आणि त्यामध्ये जो बॉल जॉईंट असतो त्याला नेक फिमर अँगल असतो एक, तर अँटीव्हर्जन किंवा रेट्रोव्हर्जन मध्ये असू शकतो. आणि जर तो नॉर्मल नसेल, अँटीव्हर्टेड किंवा रेट्रोव्हर्टेड असेल म्हणजे अँगल कमी किंवा जास्त असेल खुब्याचा, तर परत एकदा इंजुरीसाठी तुम्ही जास्त प्रोन असता. जर कमरेत तुमच्या बाक असेल म्हणजे व्हर्टिब्रल मध्ये काही डिफॉर्मिटी असेल, ज्याला आम्ही स्कोलिओसिस म्हणतो, तसं काही असेल तर अगेन यू आर मोर प्रोन फॉर इंजुरी. आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट कडनं जाणून घ्यायला पाहिजे. जॉईंट स्टेबिलिटी हा एक अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे, आणि जॉईंट स्टेबिलिटी डिपेंड्स ऑन द लिगामेंट. म्हणजे आपण मागच्या वेळेस पाहिलं की गुडघ्यामध्ये जी ACL PCL लिगामेंट आहे ती इंजर झाली तर गुडघ्याची स्टेबिलिटी कमी होते आणि तो इंजर जास्त होऊ शकतो. जर मसल कंट्रोल कमी राहिला म्हणजे जे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत तर ते जर इंजर झाले तर त्यांचा विकनेस झाला की जर मसल वीक असेल तर परत तो इंडिव्हिज्युअल, तो प्लेअर इंजुरीला प्रोन असतो. आणि त्यानंतर दर इज समथिंग कॉल्ड द न्यूरोमस्क्युलर सेंट्रल कंट्रोल. जर तो सेंट्रल कंट्रोल कमी झाला तर तुमची बॅलन्सिंगची जी एक क्षमता असते ती कमी होऊ शकते. यू मे नॉट बी एबल टू बॅलन्स वेल, यू मे नॉट बी एबल टू लँड वेल.
आणि तुमचे जे प्लायोमेट्रिक किंवा न्यूरोमस्क्युलर कंट्रोल तो कमी असला तर परत एकदा तुम्ही इंजरीसाठी जास्त प्रोन होऊ शकता. आणि दिस कॅन बी व्हेरी वेल असेस्ड बाय स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट अगेन. सायकोलॉजिकल फॅक्टर्स ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आजकाल खेळाडूंना असतात की आता ही मॅच आहे, ही मला जिंकायलाच पाहिजे, मीही हारलो तर काय होईल. आणि ह्या ज्या स्टेट ऑफ माइंडमुळे काही लोकांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि प्लेयरचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की ते इंजरीजचं प्रमाण वाढलं. त्यामुळे इफ द player is under stress, if he is thinking of something else while playing the game, he is not able to concentrate fully, then there is a possibility that he may get injured soon, get fatigued soon, and one has to be in absolutely a good state of mind while playing any sport. आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स हे आपल्याला महत्वाचे आहेत. जर आता आपण थोडंसं वळूया की मॅनेजमेंटकडे, की जर काही आपल्याला माहित असेल की इंटरनल किंवा एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, खास करून जे मी इंटरनल फॅक्टर्स म्हणलं की अॅनाटॉमिकल व्हेरिएशन आहे, जेनू व्हॅल्गम, जेनू व्हायरस आहे, तर काय करू शकतो. जर ग्राउंडची कंडिशन चांगली नाही नसेल तर आपण कसं काय चांगले बूट घालून प्रोटेक्टिव्ह गिअर घालून कसं खेळू शकतो ह्याच्याकडे आपण थोडं बघूया. नंतर डिस्कशन मध्ये आपण जास्त प्रमाणात ते बोलूच या. आता अॅनाटॉमिकल व्हेरिएशन काही जर असेल तर मग डेफिनेटली जर त्याला काही शस्त्रक्रिया लागणार असेल तर ती शस्त्रक्रिया करू शकतो. नसेल तर प्रॉपर ब्रेसिंग, वेजिंग, कुशन, हील कुशन घालू शकतो. आणि बऱ्याच वेळा मस्क्युलर इम्बॅलन्स असेल तर प्रॉपर प्रोप्रिओसेप्टिव्ह एक्सरसाइजेस पण त्याला देऊ शकतो. त्यामुळे जर आपल्याला माहित असेल की एखादा पेस पेलेनस आहे म्हणजे फ्लॅट फूट आहे आणि त्याला मग आपण एक हील पॅड चांगला देऊ शकतो. जेनू वॅरम किंवा जेनू व्हॅल्गस म्हणजे पायात व्यंगत्व आहे तर एखादी शस्त्रक्रिया येऊन तो पाय चांगला करू शकतो. एसीएल लिगामेंट इंजरी असेल तर एसीएल रिकन्स्ट्रक्शन दुर्बिणीतून करून ते ठीक करू शकतो, म्हणजे ती इंजरी कमी होईल. सायकोलॉजिकल फॅक्टर्स मॅनेजमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पेशंटला मोटिवेट केलं पाहिजे, त्याचा जो काय स्ट्रेस आहे तो कमी केला पाहिजे. आणि ही शुड बी कम्प्लिटली टोल्ड बाय हिज कोच, मोटिवेटेड बाय हिज कोच टू कॉन्सन्ट्रेट फुली ड्युरिंग द गेम. फिजिओथेरपिस्टचा फार मोठा बाब आहे आणि आता आपल्याकडे डॉक्टर विपुल पण आहेत आणि डॉक्टर चिपळूणकर पण आलेले आहेत. ते पण आपल्याला जास्त प्रमाणात सांगू शकतील की एक्सरसाइजचं काय महत्व आहे आणि न्यूरोमस्क्युलर कंट्रोल याचा काय महत्व आहे. थोडक्यात मी सांगू शकतो की मसल्स हॅव टू बी डेव्हलप्ड प्रॉपरली टू कीप देम इन गुड टोन. म्हणजे गुडघ्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग मसल तुमचे स्ट्रॉंग पाहिजेत. लिगामेंट स्टेबिलाइज झाले पाहिजे. समजा अँटियर क्रुशिएट लिगामेंट इंजरी असेल तर रिकन्स्ट्रक्ट करा. आणि सेंट्रल नर्वस सिस्टम मधून जे सिग्नल्स मसल्सला, लिगामेंट्सला जातात ते व्यवस्थित गेले पाहिजे. म्हणजे तुमचा एक जो प्रोप्रिओसेप्टिव्ह सेन्स असतो तो चांगला राहतो, न्यूरोमस्क्युलर बॅलन्स चांगला राहतो आणि त्यामुळे परत तुम्ही इंजर व्हायची चान्सेस कमी होतात. दिस इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही कुठलेही कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट पाहिलं, कुठलाही प्रोफेशनल प्लेअर पाहिला तर तो आधी वॉर्मअप करतो, स्ट्रेचिंग करतो. ह्याच्यामुळे मसलला रक्तपुरवठा वाढतो, फ्लेक्झिबिलिटी होते आणि मसल्स आर मोर स्ट्रेचेबल, फ्लेक्झिबल and less prone for injury if you do a good warm up and stretching before any event or sport. इंजरी झाल्यावर तुम्ही कूल डाऊन करणं फार महत्वाचं आहे. कारण इंजरी त्याच्या पोस्ट पिरियड मध्ये पण काय होऊ शकते इफ युअर मसल्स आर नॉट प्रॉपरली कूल डाऊन. अँड देअरफॉर पोस्ट गेम रिकव्हरी, पोस्ट गेम कूल डाऊन, आयसिंग, मसाजेस अँड स्ट्रेचिंग इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. तर थोडक्यात मी एकदा तुम्हाला परत सांगू शकतो की इंजरी ह्या ज्या आहेत या इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्समुळे होतात. आपण आता जस्ट पाहिले की हे कसे हे फॅक्टर्स आहेत, ते कसे आपण प्रिव्हेंट करू शकतो. याच्यात एक्सरसाइजेसचा फार मोठा रोल आहे आणि आपण आता ते प्रश्न उत्तरांमध्ये डॉक्टर चिपळूणकरांकडून समजून घेऊ की व्हॉट इज द रिअल इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइजेस. आणि त्यात प्रोप्रिसेप्टिव्ह एक्सरसाइजेस, न्यूरोमस्क्युलर कंट्रोल एक्सरसाइजेस हे जास्त महत्वाचे आहेत. तर इंजरीज विल ऑलवेज ऑकर whenever you are playing any sport. इंजरीज या होणारच. हा एक मायकल ओव्हनचा व्हिडिओ आहे, जेव्हा वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये त्याचा गुडघा इंजर झाला होता आणि त्याच्यानंतर त्याला तो खेळ थांबवायला लागला. पण 3 महिन्यानंतर त्याची सर्जरी झाली आणि 4 ते 5 महिन्यात तो परत खेळू शकला. सो that is the bad news, that there will be injuries, but the good news is that all injuries can be treated
and most of them can be prevented. Therefore, prevention is better than cure. Injuries तुम्ही टाळा. इंजरीज टाळण्यासाठी काय करायचं हे आपण आता ऐकलं. थोडं आता चर्चेतून पण मी तुम्हाला अजून काही सांगू इच्छितो. काही प्रश्न तुमचे असतील तर मी त्याची उत्तरं देऊ इच्छितो. आणि ऑल आय कॅन से इज प्रिव्हेन्शन ऑफ इंजरीज इज बेटर दॅन क्युरिंग दॅम. Finally, injuries can be prevented. It is important for a player to be treated by an orthopedic surgeon, a sports medicine specialist, a physiotherapist, a psychologist, a team physician, a coach. So there has to be a combined and a team approach. फक्तच ऑर्थोपेडिक सर्जन महत्वाचा आहे असं नाही, फक्तच फिजिओथेरपिस्ट महत्वाचा असं नाही. देर इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच टू ट्रीट दिस अँड ट्यून दिस पेशंट्स and these players and these athletes. And if we have this team approach, then definitely injuries can be prevented. And if they do happen, they can also be treated very efficiently. With this, I thank you for your attention and for giving me the time to present my talk on prevention of sports injuries. Thank you. Thank you very much. Thank you so much, sir. It was a really insightful presentation. आणि जेव्हा जेव्हा आपण प्रिव्हेन्शन बद्दल बोलतो, वी ऑलवेज टॉक अबाउट एक्सरसाइजिंग आणि वॉर्म अप्स आणि पोस्ट स्ट्रेचेस. बट आज जे तुम्ही अनॅटॉमिकल व्हेरिएशन्स आणि बॉडी टाईप्स ह्याच्याबद्दल सांगितलं, दॅट विल शॉर्टली एनलाइटन अ लॉट ऑफ पीपल इन अंडरस्टँडिंग की तुमच्या बॉडी टाईपमुळे कसा तुम्ही choice of your sport can change and it should influence that. Also, if there is an anatomical variation, it's important that they get some kind of orthotic support for that, so that that's a काही negative impact padnar nahi, which was a very new points to a lot of our listeners. So thank you so much for sharing all of the information, sir. Thank you. So in this second part of our today's session, what we are going to do is we will have a panel discussion with Dr. Parag Sancheti, Dr. Sridhar Chiplunker, and Dr. Vipul Jain. I'm going to invite Dr. Sridhar Chiplunker first. Can I request you to turn on your video and microphone? Hello, Dr. Chiplunker. Welcome to the session. Hello, Saurabh. Yeah, hi. So Dr. Chiplunker is a clinical sports medicine physician who believes in conservative management of sports injuries. He has treated 30,000 plus patients so far with conservatively and helped a lot of athletes get back to their sports. So thank you so much for joining us today. Thank you. Thanks. Dr. Vipul, can I request you to turn on your video and mic? So Dr. Vipul Jain is a sports physiotherapist and a chiropractor. He has worked with a lot of athletes and national sports teams and has done his diploma in football and chiropractors from universities abroad. So thank you so much. We are very delighted to have you here. Thank you so much for joining us, Vipul. Okay. All right. So the format of this panel discussion is going to be, I'm just explaining this to the viewers first. So Dr. Chiplunker and Dr. Vipul will be discussing a case that they have seen, a sports injury case. And Dr. Parag will share his opinion on what he thinks can be done in certain scenarios and how a better outcome, a better recovery can be given to the athlete. So over to you, Dr. Chiplunker. You may start. Yes. Thank you, Saurabh. Dr. Parag, I had a case of an athlete. He's a weightlifter by profession. He's a 28 years old male, presented with meniscus tear grade 1 and ACL strain. He also had his weakness in his thigh muscles. So, can you just enlighten us about the possible treatment? Yeah, so first of all, can I ask you that did this injury happen during weightlifting, Dr. Sridhar, or was it otherwise? No, he was not aware about when it happened, but suddenly he started feeling the pain and discomfort whenever he used to exercise. Correct. And then you did an X-ray and MRI. And the MRI, it showed a grade 1 tear. Yes, yes. And also an ACL strain. Yes. Yes. So very commonly in weightlifters, what you see is that they don't have one specific moment of injury where they have suddenly, they are getting pain. So this is one of the classical examples, and I have seen many such weightlifters. So I think that since the MRI is showing that there is a meniscus tear and ACL injury, I think that has to be further analyzed, that what is the extent of the tear.
And on the MRI, there are 4 grades of tears: grade 1, grade 2, grade 3, and grade 4. So when it is between grade 1 and grade 2, and Dr. Sridhar just told us it is grade 1, then these are the type of tears which do not require any arthroscopy immediately. Also, there is a ACL strain. That means it is not torn, but there are various type of sprains or strains. If it is again a level 4, grade 4 strain, then it is a complete tear. So if it is just a regular strain, grade 1 or grade 2, and I think Dr. Sridhar said it is a grade 2 strain, then again it is not a complete tear, and these are the cases which can be managed conservatively. And Dr. Sridhar has got very good experience, and I have sent some of my patients to him, and I have seen some of his patients who do miraculous recovery with physiotherapy. So this is one case that I would advise a lot of muscle training, exercises, rehab, physiotherapy, and what I just spoke a little bit of muscle developing, and also plyometric and central neuromuscular control exercises. So that would be my approach. If there is too much pain, then maybe I can just give some kind of anti-inflammatory नॉन-स्टेरॉइडल ड्रग्स, म्हणजे काही औषधं देऊन थोडंसं पेन कमी करू. पण ह्याच्यात खास करून असं वाटतं डॉक्टर श्रीधर की हा जो त्रास आहे वेटलिफ्टरला, तो आपण कॉन्झर्वेटिव्हली व्यायामाने, एक्सरसाइजने आपण तो बरा करू शकतो. तर आपण काय केलं या केसमध्ये मला सांगू शकाल का? आपण काय केलं डॉक्टर श्रीधर? सो जेव्हा तो पहिल्यांदा आला तेव्हा आम्ही त्याला सांगितलं की फर्स्ट इज यू नीड टू टेक रेस्ट. म्हणजे आता गुडघा वाकवणं किंवा एक्सरसाइज करणं किंवा लवकर बरं होण्यासाठी अजून काही वेगळे प्रयत्न करणं हे करू नये. आणि आयसिंग इज द बेस्ट चॉईस. आणि एकदा त्याचं दुखणं कमी झाल्यानंतर ही वॉज पेन फ्री इन अबाउट 2 weeks टाइम. आणि दुखणं कमी झाल्यानंतर मग आम्ही त्यांचं स्ट्रेंथनिंग सुरू केलं विथ स्लोली स्ट्रेंथनिंग हिज मसल्स. जणू काही त्याचा पहिला दिवस सुरू झाला एक्सरसाइजचा आणि आयुष्यात त्यांनी कधीच एक्सरसाइज केले नव्हते. ओके. हळूहळू आम्ही त्याला परत त्याच्या रुटीन मध्ये न्यायचा प्रयत्न केला आणि त्याला असं एक सांगितलं होतं की दुखणं झालं नाही पाहिजे कुठली ऍक्टिव्हिटी करताना, त्याच्या अलीकडेच ही सपोज टू स्टॉप. सो करून त्यांनी पुढच्या 3 ते 4 महिन्यात ही रिकवर्ड क्वाईट वेल आणि ही वेंट बॅक टू हिज लिफ्टिंग. अरे वा. सो आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड डॉक्टर श्रीधर इज अ व्हेरी पॉप्युलर स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट, अँड आय वुड जस्ट लाईक टू स्ट्रेस दॅट म्हणजे कुठलेही कधी कधी खेळाडूला काय वाटतं की काय आता MRI मध्ये मेनिस्कस इंजुरी दिसतीये, ACL इंजुरी दिसते, चला लगेच दुर्बिणीतून ऑपरेशन करून घ्या आणि लगेच मी बरा होईल. पण असं नाहीये. मी म्हणेन की 80 to 85% ऑफ इंजुरीज कॅन ऍक्च्युअली बी मॅनेज्ड नॉन ऑपरेटिव्हली, म्हणजेच कन्झर्वेटिव्हली, आणि त्यांनी तो प्लेयर पूर्ववत होऊ शकतो. थोडासा फक्त त्यांनी वेळ दिला पाहिजे. कसं असतं की एखादी इंजुरी झाली की तो त्या खेळातून काही काळ दुरावला जातो, आणि त्यामुळे त्याला नेहमी वाटत असतं की मी लवकर कधी खेळू शकेन, आणि त्यामुळे तर तुम्हाला जर ऑपरेशन करायचं ऑपरेशन करा, हे करायचं हे करा, पण मला लगेच खेळलं पाहिजे. पण आपण त्यांना समजून दिलं पाहिजे की रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट मसल टू रिकवर. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की सर्वसाधारणपणे बॉडीला एक 6 ते 8 तास झोप पाहिजे रोज, म्हणजे ती बॉडी रिकवर होते, नेक्स्ट डे आपण कामाला फ्रेश राहतो. तसंच बॉडीला जर इंजरी झाली, मसल इंजरी झाली, तर तेवढा पिरियड त्या मसल इंजरीला रिकवर व्हायला लागतोच. जरी कोणी एखादा सर्वात मोठा एक्सपर्ट असेल, तरी त्या इंजरीमुळे जो मसल टेअर झालाय, वीक झालाय, तो हील व्हायला त्या बॉडीला तेवढा वेळ लागतोच, आणि तो आपण दिला पाहिजे. दॅट इज व्हॉट आय वुड लाईक टू स्ट्रेस. आणि मग डॉक्टर श्रीधर इज अन एक्सपर्ट अँड ही कॅन गाईड द प्लेयर what type of exercises, what type of weight training, बर्फ आयसिंगचं काय महत्व आहे, आणि ह्या गोष्टी मग आपण त्यांना सांगून अलॉंग विथ सम मेडिसिन्स, पेन किलर्स, मग तो बरा होऊ शकतो. येस, थँक्यू सर. थँक्यू सो मच. सो आता याच्यामधल्या 1-2 गोष्टी मी परत प्रेक्षकांसाठी सांगू शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डायग्नोज द केस. बऱ्याचदा तो इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठीच खूप डिले केला जातो. त्याच्याबद्दल सर तुम्ही सांगू शकाल का की इज इट इम्पॉर्टंट टू गेट ॲटलिस्ट अ इन्व्हेस्टिगेशन डन, आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट ऑफ चॉईस कॅन बी डिसाइडेड, बट ॲटलिस्ट त्याच्यासाठी तो डिले नाही केला गेला पाहिजे. हो, खूप खूप महत्वाचा विषय हा पॉइंट तुम्ही आता बोलला की डायग्नोसिस. म्हणजे जरी आपण बहुतेक वेळा पेशंट्सना काही मेडिसिन, एक्सरसाइज देऊन ठीक करतो, पण
अचूक निदान होणं हे महत्वाचं आहे. कारण निदान नाही झालं आणि पण नुसतं न निदान करता ट्रीटमेंट केली तर ती चुकीची होऊ शकते आणि जी कंडिशन आहे ती ऍक्च्युली वाढू शकते आणि त्रास वाढू शकतो. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे करायला पाहिजे. त्याच्या आधी प्रॉपर क्लिनिकल इव्हॅल्युएशन, क्लिनिकल एक्झामिनेशन मध्ये आम्ही काही टेस्ट करतो, काही त्याची रेंज ऑफ मोशन बघतो, मसल टेस्टिंग करतो आणि त्यावर काही स्पेशल टेस्ट करून जाणू शकतो की काय इंजुरी आहे. आणि त्यानंतर मग जे आमचं क्लिनिकल डायग्नोसिस होईल ते सबस्टॅन्शिएट करण्यासाठी, ते फायनल करण्यासाठी, ते कन्फर्म करण्यासाठी मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो. म्हणजेच एक्सरे, MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी, बऱ्याच प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आहेत. त्यातून खास करून MRI हा जो एक इन्व्हेस्टिगेशनचा एक प्रकार आहे, त्यातून हमखास मग डायग्नोसिस होऊ शकतं. पण बऱ्याच वेळा जे इंटरप्रिटेशन आहे MRIचं ते महत्वाचं आहे. पेशंट लगेच नुसतं वाचतो आणि असं झालं तर घाबरून जातो. पण मेनी टाइम्स तसं काही डिस्क्रिप्शन असतं फक्त, आणि मग तुम्ही कुठल्या तरी स्पेशलिस्ट कडे जाऊन, डॉक्टर श्रीधरकडे जाऊन त्याचा व्यवस्थित इलाज केला पाहिजे असं मी म्हणतो. तर डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड अ प्रॉपर डायग्नोसिस वन्स डन इज हाफ द जॉब डन. प्रॉपर डायग्नोसिस झालं की ट्रीटमेंट आपल्याला माहित असते काय पाहिजे आणि मग पेशंटलाही, रुग्णाला, प्लेयरला आपण सांगू शकतो की ही इंजुरी आहे, हा त्याचं ट्रीटमेंट आहे आणि एवढा वेळ तुम्हाला लागेल. बरोबर. आणि जसं डॉक्टर श्रीधर म्हणाल की रेस्ट इज सुपर अक्यूट आणि अक्यूट फेज मध्ये रेस्ट देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जे कोणी फिजिओथेरपिस्ट आज आम्हाला ऐकत असतील त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की वेन देर इज अ इंजुरी इन अ सुपर अक्यूट फेज यू शुड नॉट स्टार्ट विथ युअर ट्रीटमेंट अँड दॅट अडेक्वेट रेस्ट इज इम्पॉर्टंट. सो थँक्यू श्रीधर फॉर डॉक्टर श्रीधर फॉर. डॉक्टर श्रीधर, तुम्ही रेस्ट बद्दल थोडस सांगू शकाल का आम्हाला की रेस्ट का महत्वाची आहे आणि थोडस टू रिकवर फ्रॉम अ इंजुरी वाय रेस्ट इज इम्पॉर्टंट? कसं असतं बरेच वेळेला जेव्हा अक्यूट इंजुरी असते तेव्हा एस्पेशली प्लेयर्सना त्यांच्या गेममध्ये लवकरात लवकर कसं परत जाता येईल हे ते बघत असतात. सो जेव्हा ते क्लिनिकमध्ये येतात तेव्हा स्वेलिंग असतंच. आपण त्यांना NSAID देऊन किंवा अजून काही आयसिंग करून त्यांचं स्वेलिंग जायला 4 ते 5 दिवस किंवा 10 दिवस लागतात. ते सगळं झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांचा प्रश्न असतो की माझी आता मी 10 तारखेला पडलोय आणि 25 तारखेला माझी टुर्नामेंट आहे, तर त्याला मी खेळू शकेन किंवा नाही. आणि जर आपण त्यांना सांगितलं की त्याला खेळण्यापेक्षा इफ यू टेक रेस्ट आणि इफ यू जस्ट लेट इट हील फर्दर, सो तुम्हाला 25 जर टुर्नामेंट तुम्ही सोडली, कदाचित तिथपर्यंत रिकव्हर झालात तर पण खेळताच येईल, पण ती जर टुर्नामेंट आपण सोडली तर आपल्याला पुढे आयुष्यभर तुमचा गुडघा हा नीट ठेवता येईल आणि आपल्याला त्यांना त्या सर्व टुर्नामेंट्समध्ये पार्टिसिपेट करता येईल. सो एक टुर्नामेंट सोडली तरी आपलं खूप काही नुकसान होत नाही. ऍज अ होल पिक्चर बघायला गेलं तर आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकतो आणि तो जर गुडघा वेळेत रिकव्हर झाला नाही तर दॅट इंजुरी कॅन मेक युअर लाईफ मिझरेबल. ओके, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर चिपळूणकर. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दॅट. सो आता आपण पुढच्या केसकडे बघूया. डॉक्टर विपुल, कैन यू प्लीज शेयर आपका केस सर के साथ डिस्कस कर सकते हैं? Yes, Dr. Vipul. Yes. So thank you for giving that. Yes, sir. Yeah. Yes, we can so see. We can. Yeah. So a lahan mulga, 10-year-old, after the lockdown, just joined a football club. He's 10-year-old only. So after lockdown, he joined the football club, where he started running, jogging, paining in his knee, just below the patella, below the kneecap. So the parents went to the pediatrician, and the pediatrician said it might be because of the overuse, or maybe because of the just he started playing. So just take simple rest and he will be fine. The parents wait for a few days, then again child start again. When he start playing again, he started limping also. And then parents come to my clinic and I evaluate him. So I'll find that just below the kneecap, he have swelling there and also the pain is there. And when I take history of him, so he's playing since many times he's playing, last 2-3 years he's playing, he's doing jumping activities,
some taekwondo activities, running activities, and he loved to run actually. Send him for the X-ray, and I find there is a tuberosity that below the knee cap, there is a swelling over there, and it gets swell. Symptoms are he get pain in the morning, he limp after the playing. Whenever he's doing activity, it's pain. If doing icing, it get rest, he get better. And by itself, Saurabh, can you show me the knee photographs of that patient? Yes. Other, Yes. yeah. So उसका जब मैंने evaluation किया, next photo में you can see that. So I find कि उस डॉक्टर विपुल आपका नेटवर्क थोड़ा सा अनस्टेबल है. okay, now okay. Better. Maybe what you can do is Yeah, just just okay. turn off your video. Yeah. आप आपका वीडियो थोड़ी देर के लिए ऑफ कर दीजिएगा. So that we have seen the case now. Yeah. मेरे को केस ध्यान में आ Yes. गया. We can have the discussion now. yes, sir. So basically, what Dr. Vipul wants to ask. Yes, sir. Vipul, Yes, sir. 10-year-old. So, yes, sir. He's 10-year-old. Yeah, 10-year-old female athlete who's into running. ज्यांच्या Sir, can you hear me? क्युरिओसिटी गुडघ्याच्या खाली कंटिन्युअस स्वेलिंग आणि पेन होतं, ज्याच्यासाठी ते त्यांच्याकडे आले होते आणि त्याच्यानंतर एक्सरे काढल्यानंतर दीज वर द फाइंडिंग्स. सो ही वॉन्ट्स टू नो व्हॉट कॅन बी डन इन दिस सिनारिओ. हो, तर 10 वर्षाची ही मुलगी आहे आणि तिला गुडघ्याच्या खाली दुखतंय, खास करून खेळताना, पळताना. आणि रेस्ट घेतलं की बरं वाटतं आणि परत रेस्ट नाही घेतली तर हा गुडघा दुखतोय. बरोबर डॉक्टर विपुल, का ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही तिचे कंप्लेंट्स आहेत? डॉक्टर सौरभ? Yeah, those were the complaints. करेक्ट. आता जर तुम्ही हा एक्सरे पाहिला तर सर्वप्रथम एक्सरे करायच्या आधी क्लिनिकली मी तपासेल आणि बऱ्याच वेळा आता एक्सरे हा माझ्या समोर दिसतोय आणि जी ती येलो लाईन दिसतेय त्याच्या जो समोर हाडावर सूज आली आहे, ह्याचा अर्थ असा आहे की ह्या रुग्णाला ऑस्गुड श्लॅटर डिझीज म्हणून आहे, म्हणजे टिबल-टिब्रॉसिटीचे सूज आहे आणि हे खास करून लेस दॅन 14 इयर्स म्हणजे 14 वर्षापेक्षा कमी मुलामुलींमध्ये दिसतं आणि दिस इज अ प्रॉब्लेम ऑफ द ग्रोईंग एज ॲज दे से, अँड देर इज लिटल फ्रॅगमेंटेशन ऑफ द टिबल-टिब्रॉसिटी. एकदा 15-16 वर्षाचा तो प्लेयर, खेळाडू, मुलगा झाला की ते एपिफायसिस ते फ्यूज होऊन जातं आणि तिकडची ग्रोथ थांबून जाते, म्हणून मग नंतर हे ऑस्गुड श्लॅटर्स प्रॉब्लेम आपल्याला दिसत नाही. आणि हे ऑस्गुड श्लॅटर्स डिझीज खास करून ॲडोलेसंट एज ग्रुप बिटवीन 10 to 13-14 मध्ये दिसतं आणि त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपण इलाज करू शकतो. आणि इलाज म्हणजे सर्वप्रथम जसं तुम्ही मगाशी विचारलं की त्याचं आधी अचूक निदान केलं पाहिजे. Sometimes it may be a tibal-tuberosity fracture. Sometimes it may be a ACL injury with a referred pain. It may be a meniscal injury. It may be a bursal swelling. तर या वेगवेगळ्या गोष्टी तिथं असू शकतात. तर त्याचं अचूक निदान करण्यासाठी एकतर क्लिनिकल इव्हॅल्युएशन म्हणजे जिकडं ते गुडघ्याच्या खाली जो भाग असतो टिबल-टिब्रॉसिटीचा तो ॲज कम्पेअर्ड टू द ऑपोजिटनी तो जास्त तुम्हाला सुजलेला दिसेल, नंबर 1. नंबर 2, जिथं तर तुम्ही दाबलं तर त्याच्यावर ते जास्त दुखणार, नाहीतर तो दाबलं नाही त्याच्या आजूबाजूला गुडघ्याचे मुवमेंट्स त्याचे फुल असणार, फक्त त्या ट्युब्रॉसिटीवर त्या हाडावर दाबलं की दुखणार. हा पॉईंट नंबर 2. आणि पॉईंट नंबर 3 मग आपल्याला त्याचे मुवमेंट्स आहेत ते पेनलेस असतील आणि पण पळताना खेळताना जेव्हा तो स्ट्रेन करेल गुडघ्याला, त्याच्यावर जोर देईल तेव्हा मग ते दुखणार. तर ऑल दीज थिंग्स हॅव टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन वाईल मेकिंग अ डायग्नोसिस. आणि मग तुम्ही एक्सरे करू शकता आणि या एक्सरेवर तुम्ही पाहिलं की तिथं थोडं फ्रॅगमेंटेशन होतं, सूज होती हाडाला. दिस इज अ व्हेरी क्लासिकल केस ऑफ ऑस्गुड श्लॅटर्स डिझीज. आणि ते जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही त्याचा CT स्कॅन किंवा MRI करू शकता आणि त्याच्यावर हे निदान क्लिअर होईल. पण बहुतेक वेळा क्लिनिकल इव्हॅल्युएशन आणि एक्सरे यावर या कंडिशनचं निदान होऊ शकतं.
ऑस्गुड स्लॅटर्स डिझीज ह्याला म्हणतात. वाढत्या वयाचं हा एक प्रॉब्लेम आहे आणि ॲडोलेसंट एज ग्रुपमध्ये जास्त दिसतो. आता आपण थोडं त्याच्या ट्रीटमेंटकडे वळूया. आता ट्रीटमेंट काय, जसं मग असे डॉक्टर श्रीधर म्हटलं की फर्स्ट इज रेस्ट. त्या मुलीला आता ही 10 वर्षाची मुलगी असेल तिला सांगायला पाहिजे की आता खेळ थोडे दिवस बंद करायला पाहिजे, तिला बर्फाचा शेक दिला पाहिजे, काही ऑइंटमेंट तिथं लावायला दिलं पाहिजे आणि सम मेडिकेशन कॅन बी गिव्हन. त्या मेडिसिन्सनी मेनली म्हणजे ती सूज कमी होईल. हे अँटी इन्फ्लमेटरी NSAIDs असतील आणि लॉंग लेग ब्रेस लावून गुडघ्याची मूव्हमेंट पण थांबवू शकतो आणि थोडं रेस्ट देऊ शकतो किंवा ब्रेस लावू शकतो. आणि शेवटचा उपाय म्हणजे कधी कधी जर हे करून पण दुखणं नाही थांबलं तर बऱ्याच वेळा आम्ही त्याच्यात स्टिरॉइड इंजेक्शन्स देतो. स्टिरॉइड इंजेक्शन्स देऊन पण हे दुखणं कमी होऊ शकतं. व्हेरी व्हेरी रेअरली सर्जरी इज रिक्वायर्ड. म्हणजे आय वुड से 99% ऑफ केसेस जे ऑस्गुड स्लॅटर्स जे आहेत, जे डॉक्टर विपुलने खूप चांगली केस दाखवली आता, ही खूप कॉमनली हा सीन प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यात 99% हे रुग्ण नुसतंच रेस्ट, मेडिकेशन्स, आयसिंग, ब्रेसिंग आणि फिजिओथेरपीनी ठीक होऊ शकतात. तर ह्याच्यात डॉक्टर विपुल इज अगेन अ स्पोर्ट्स मेडिसिन फिजिओथेरपिस्ट आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय फिजिओथेरपी देता येते ह्या केसेसमध्ये. मोडॅलिटीज, आता मोडॅलिटीज हा खूप मोठा विषय आहे. शॉर्टवेव्ह डायथर्मी म्हणतात, अल्ट्रासोनिक वेव्स आहेत ते देऊ शकतो, इंटरफेरेन्शियल थेरपी आहे आणि खूप काही नवीन नवीन गोष्टी आता फिजिओथेरपीच्या मोडॅलिटीजद्वारे दिले जाऊ शकतात आणि ऑस्गुड स्लॅटर्ससाठी त्याचा खूप फायदा आहे. तर मी डॉक्टर विपुलकडून जाणून घेऊ इच्छितो की त्यांनी या रुग्णाची काय ट्रीटमेंट केली आणि त्याचा काय पुढे फीडबॅक आम्हाला ते देऊ शकतात. Yes, sir. डॉक्टर विपुल, क्या आप Yeah. बता सकते हैं हाउ डिड यू गो अबाउट द ट्रीटमेंट? Yeah. So as Parag sir ने बोला, same the rest and icing and all that. So first aim is to reduce the swelling and pain. So सबसे पहले उसको यही बताया गया कि why it's happening and maybe the individual's foot is not proper. So मैंने उसका feet भी चेक किया and वो बच्चे का flat foot था and inverted था. So I'll send him for the orthotist and prosthetist to correct the insole. साथ में जब भी वो रनिंग करता था एंड ऑल दैट होता था तो उसको इसीलिए पेन बायो, जैसे सर ने अपने स्लाइड में सिखाया, बायोमैकेनिक्स अगर अच्छा नहीं है तो ये इंजरी ज़्यादा हो सकता है. सो उसका बायोमैकेनिक्स फ्लैट फुट होने के कारण बहुत ज़्यादा प्रोन नी का प्रेशर आ रहा था ऑन वन साइड. उसको सबसे पहले स्पोर्ट से रेस्ट करने को बोला, उसके कोच को इन्फॉर्म किया कि इस तरीके की इंजरी हो रही है. इवन कोच ने ही उनको फॉरवर्ड किया था. दैट इज वेरी गुड थिंग कि आप जाके एक बार डॉक्टर से मिलिए. तो उसको आइसिंग दिया. उसके बाद अल्ट्रासाउंड थेरेपी इन दिस कंडीशन शोइंग वेरी गुड रिजल्ट. सो 3 days and 5 days अल्ट्रासाउंड थेरेपी is reduce his pain. That is temporary. For permanent solution, I'll started strengthening exercises with him, quadriceps strengthening, and condition that patella mobility I increase little bit. So the stress which is coming on that patella tendon वो reduce हो गया. उससे for future it will not again produce. And थोड़ा सा उसको इस तरीके का स्ट्रेचिंग सिखाए हैं ताकि उसकी फ्लेक्सिबिलिटी मेंटेन रहे. एंड whenever he is out from the pain normal activities mein, then he can join the sports back. So I did that with him, sir. Anything else if you want to add, sir? Just I'm happy to involve in that. No, I think this is a very well you have managed this case. Congratulations. And as I said, 99% of the Osgood Slatters ये जो problem है ये exercise, rest, medications, modalities से ठीक हो. Yes, Saurabh. So if there are any questions, we will be happy to take. Or time is less, we have to. True. So thank you so much, first of all, Dr. Chipronkar and Dr. Vipul for joining us today and having this discussion. ज्यातून खूप गोष्टी आमच्या प्रेक्षकांना कळलेल्या आहेत. So and we'll keep calling more experts with Dr. Parag sir, and so that we can have more case discussions आणि प्रेक्षकांना actual problems आणि त्याचे solution आणि त्याचा effect कसा मिळतो याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळत राहील. So thank you so much, Dr. Vipul and Dr. Chipronkar for joining us today. So let them be there so we can have some questions so they can also add the questions. Yes. So wherever you think you can add your. We will ask them. Yeah. आता काही एक प्रश्न असेल तर आपण घेऊ डॉक्टर सौरभ. तर रिचा दोशी यांचा प्रश्न आहे की माझ्या वडिलांना 70 वर्षाचे आहेत त्यांचे वडील, गुडघे खूप दुखतात,
मागच्या वर्षी त्यांना दाखवलं होतं तेव्हा डॉक्टरांनी सर्जरी सजेस्ट केली होती. तर काय करावं आणि सर्जरीबद्दल कसं पुढे जावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर ज्यांचे गुडघे दुखतात, वय किती म्हणलं आपण? 70. 70. तर आता कसं आहे की 70 या एजमध्ये जर गुडघे दुखत असेल तर त्याचे बरीच काही कारणं असतात. फर्स्ट ऑफ ऑल इंजरी जर नसेल तर बहुतेक वेळा हाडाची थोडी झीज होते आणि वयोमानाने हाडाची झीज झाल्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आम्ही या वयोगटात बघतो. जर गुडघ्याला इंजरी झाली असेल, पडले असेल, ट्विस्ट झाला असेल तर मात्र मग आपल्याला मेनिस्कल इंजरी, एसीएल इंजरी, मसल इंजरी, स्ट्रेन किंवा स्प्रेन हे रूल आउट करायला लागेल. सो तर थोडंसं यांची तपासणी करायला लागेल. तपासणी केल्यावर एक्सरे आणि MRI करायला लागेल आणि त्याच्यानंतर मग एक्झॅक्ट निदान करून जे डॉक्टर सौरभ म्हणले की ते करणं जरुरी आणि मग आपण ती ट्रीटमेंट करू शकतो. ओके. सो पुढचा जो प्रश्न आहे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आणि बऱ्याच लोकांना हा पडत असेल की हाऊ डू आय नो इफ आय हॅव टोर माय ACL, माझी ACL लिगामेंट तुटलेली आहे हे मला कसं कळेल? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि ACL इंजरी जेव्हा होते तेव्हा गुडघ्याची स्थिरता जी असते ती कमी होते. कारण ACLचं काम काय असतं की मांडीचं हाड आणि पायाच्या हाड दोघांना एकत्र ठेवणं आणि पळताना खेळताना गुडघ्याची स्थिरता एकत्र ठेवून ती मेंटेन करणं. तर पण जेव्हा ते हे कनेक्शन म्हणजे लिगामेंट तुटते गुडघ्यामधली, त्यामुळे जे मांडीचं हाड आणि पायाचं हाडाचं कनेक्शन जातं आणि त्यामुळे गुडघा अस्थिर होतो. तर टू आन्सर युअर क्वेश्चन, पेशंट्सना एक तर आधी दुखापत होते, पेन, आणि त्यानंतर इन्स्टेबिलिटी म्हणजे थोडंसं जोरात चालायला गेलं, पळायला गेलं की गुडघा निसटतोय की काय असं वाटतं. एखाद्या वेळेस काही पायऱ्या चढायच्या असतील, फास्ट उतरायच्या असतील तर वाटतं की आपण पडून जाऊ. म्हणजे द ऑपोजिट नी विच इज द नॉर्मल नी तो जास्त भक्कम वाटतो आणि हा वीक वाटतो. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे जर आपल्याला फास्ट पळायचं असेल किंवा काही स्पोर्ट खेळायचा असेल तर नी इज बकलिंग म्हणजे तो असं निसटल्यासारखं एक फिलिंग येतं. तर ह्या गोष्टी जर असतील तर मग आपल्याला जाणून घेता येईल की पेशंटला ACL इंजरी आहे. तर हे पेशंटचे सिम्पटम्स आहेत जे मी सांगतोय की पेन, स्वेलिंग, इन्स्टेबिलिटी म्हणजे थोडंसं निसटल्यासारखं वाटणं, बकलिंग होणं, अस्थिरता वाटणं. सो दीज आर द कंप्लेंट्स म्हणजे जे पेशंटला असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि जर असे प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे की मला बहुतेक ACL ची इंजुरी आहे आणि मग स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट कडनं, नी स्पेशलिस्ट कडनं, एखाद्या फिजिओथेरपिस्ट कडनं त्याचं निदान त्यांनी केलं पाहिजे. ओके. पुढचा जो प्रश्न आहे तो किसनराव मिसाळ यांचा आहे की बायलॅटरल TKR नंतर फिजिओथेरपिस्ट बरोबर किती दिवसापर्यंत एक्सरसाइज करणं गरजेचं आहे? खूप चांगला प्रश्न आहे की जेव्हा केव्हा नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही होते त्याच्यानंतर एक्सरसाइजेस हे करणं फार फार महत्वाचं आहे आणि ती सुपरवाइज फिजिओथेरपी मी म्हणेन की साधारण पहिले 3 आठवडे ते 1 महिना एखाद्या फिजिओथेरपिस्ट कडनं केली पाहिजे आणि 1 महिन्यानंतर तुम्ही ती शिकू शकता आणि स्वतः करू शकता. त्यामुळे टू आन्सर युअर क्वेश्चन 1 महिन्याची सुपरवाइज फिजिओथेरपी, कारण सुरुवातीला थोडंसं आत्मविश्वास नसतो, दुखणं असतं, टाके असतात, त्यामुळे भीती वाटते की गुडघा वाकू का नको वाकू, वाकवलं तर किती वाकू, टाके तर काय निघणार नाहीत ना, असं एक फिलिंग असतं. त्यामुळे 1 महिन्यानंतर सुपरवाइज फिजिओथेरपी बंद करून तो स्वतःची फिजिओथेरपी स्वतःही करू शकतो. तर डॉक्टर श्रीधरकडनंही मी जाणू इच्छितो की त्यांचं काय मत आहे की कुठल्याही गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर, रिप्लेसमेंट नंतर किती दिवस फिजिओथेरपी केली पाहिजे डॉक्टरांकडनं किंवा नंतर स्वतः कधी करू शकतो. आपल्याला काय वाटतं डॉक्टर श्रीधर, आपण अनम्यूट करून सांगू शकता? गुडघ्याच्या रिप्लेसमेंट नंतर साधारण अंदाज असा असतो की लोकांना असं वाटतं की गुडघे नवीन आहेत आणि मला लगेच चालता येईल आणि लगेच उभं राहता येईल किंवा जिनेही चढता येतील. तर थोडंसं त्यांना जसं तुम्ही म्हटलात तसं नेटवर्कचा थोडा काहीतरी हो हो. issue आहे असं वाटतं. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न विचारतो आणि डॉक्टर परत विपुल, तुम्हाला काही सांगायचं याच्याबद्दल तोपर्यंत? यस सर. सो नी रिप्लेसमेंट के बाद यस 30 डेज मिनिमम लग जाते हैं बिकॉज पेशेंट को ये अंडरस्टैंडिंग करने में कि कितना रेंज लेके आना है, कितना पेन टॉलरेट करना है, बिकॉज ये फियर रहता है पेन हो रहा है तो मुझे बेंड करना है या नहीं करना है, स्ट्रेच आ रहा है तो पेन है या स्ट्रेच है. They are very confused in starting because of the fear of new things and it's a big surgery they keep.
तो वो अंडरस्टैंडिंग प्रोपायोसेप्शन व्हेन वी स्टार्टेड फर्स्ट टाइम स्टैंडिंग विद बाइलेटरल नी एज यू आस्किंग, तो जब बाइलेटरल नी रिप्लेसमेंट होता है तो दोनों तरफ उनको प्रेशर लेना एंड वो एक नई फीलिंग होती है. सो दैट इज कॉल्ड प्रोपायोसेप्शन, द इन्फॉर्मेशन ऑफ नी जॉइंट. जब वो उनको धीरे धीरे आती है, फर्स्ट टाइम दे फील माइट बी कि वहां पे टिंगलिंग हो रहा है या फिर ऐसा कुछ मूंगी टाइप से लग रहा है. तो व्हेन वी स्टार्टेड वॉकिंग 2-3 डेज में वो एडेप्टेड होते हैं एंड ये 1 मंथ लग जाता है उससे बाहर निकलने में. एंड एज इन संचेती हॉस्पिटल वी सीन मैनी पेशेंट, उनका 15 डेज में, मैक्स 15 डेज में हम टाँके निकाल देते हैं. उसके बाद काफी अच्छा रिस्पॉन्स रहता है. तो दैट वे वी कैन 1 month इज इनफ. देन maybe the progression of the exercise needed, so weekly once or twice a once they can meet the physiotherapist for the progression of the exercises. डॉक्टर श्रीधर, तुमचं कनेक्शन थोडं हे झालं तर क्विकली यू वॉन्ट टू समराइज, तुम्ही काय सांगत होता? नाही, आय थिंक कनेक्शन इज वीक. येस, तर मी असं म्हणत होतो की ओके, येस वी कॅन हिअर यू नाउ. या ओके. सो जेव्हा सर्जरी होते तेव्हा पेशंटना असं वाटायला लागतं की आता गुडघा नवीन बसवलेला आहे आणि आता मी सगळं लगेच करू शकतो. सो आम्ही त्यांना सांगतो की गुडघा जरी नवीन असला तरी सुद्धा तुम्हाला त्याची सवय करून घेणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही मांडीचे पुढचे स्नायू आणि मागचे स्नायू म्हणजे हॅमस्ट्रिंग्स आणि क्वाड्रिसेप्स हे दोन्ही जेव्हा आपण स्ट्रेंथन करतो तेव्हा तुमचा गुडघ्याचा बॅलन्स तुम्हाला येण्यासाठी किंवा जे एक फिअर ऑफ ज्याला आपण पिव्होटिंग म्हणतो किंवा गुडघा निसटल्यासारखा वाटतो असं जे असतं तर ते कमी होतं आणि त्यांना गुडघ्यावरती चांगला कंट्रोल येऊ शकतो आणि ते सावकाश सर्व मुवमेंट करू शकतात. सो मला असं वाटतं की सर्जरी झाल्यानंतर त्यांनी फिजिओथेरपी पहिले महिना जसं तुम्ही सांगितलं तसं खूप मन लावून केली पाहिजे आणि नंतर घरी ती कंटिन्यू केली पाहिजे. करेक्ट. थँक्यू डॉक्टर श्रीधर. येस सर, 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. हो चालेल. सो पुढचा जो प्रश्न आहे सर, दॅट इज अबाउट अकिलीज टेंडन टेअर, की अकिलीज टेंडन टेअर आहे आणि ही इज प्रिपेअरिंग फॉर मिलिटरी. सो त्याच्यासाठी खूप रनिंग करतायत ते सध्या. सो ही शुड ही लाईक पेन किती होतं अकिलीज टेंडन टेअर नंतर आणि शुड ही कंटिन्यू रनिंग इज व्हॉट इज आस्किंग. तर त्यांचं वय किती आहे? वय सर पण शुड बी अराउंड 19-20 years if he is preparing for military. So if he's preparing and if he has a acute tear, तुला जाणून घ्यायला पाहिजे की Achilles tear हा क्रॉनिक टेअर आहे का रिसेंटली झालेला टेअर आहे. तर लेट अस अज्युम फॉर द डिस्कशन की तो अक्यूट टेअर आहे. बरोबर. अक्यूट टेअर असेल तर अगदी क्लिनिकली तपासून घ्यायला पाहिजे. क्लिनिकली आपल्याला कळू शकतं की मागे जर आपण तिकडे बोट लावून पाहिलं की तो कम्प्लीट टेअर आहे का पार्शल टेअर आहे, किती त्याच्यात एक गॅप लागतो, एक डिप लागतो. त्याचबरोबर मग आपण त्याची सोनोग्राफी आणि MRI करून जाणू शकतो की तो कम्प्लीट टेअर आहे का इनकम्प्लीट टेअर आहे. जर इनकम्प्लीट टेअर असेल तर बऱ्याच वेळा तो रेस्टनी पूर्णपणे हील होऊ शकतो. आणि जर कम्प्लीट टेअर असेल तर देर आर 2 schools ऑफ थॉट्स. आणि 1 school ऑफ थॉट असे सांगते की इमोबिलाइज करा, प्लास्टर द्या, कम्प्लीट टेअर पण व्यवस्थित हील होऊ शकतात टेंडो ॲचिलिसचे. आणि सेकंड स्कूल ऑफ थॉट सेज की इफ इट इज अ कम्प्लीट टेअर आणि खास करून जर गॅप असेल दोन्ही एंड्सच्या टेअर मध्ये 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त, तर मग ते रिपेअर करावं. एंड टू एंड त्याला सुचरिंग करून रिपेअर करू शकतो. आणि मग ते हील झाल्यावर साधारण 3 महिन्यांनी तो प्लेयर परत रनिंग कडे जाऊ शकतो. सो दिस इज ओव्हरऑल आन्सर टू द क्वेश्चन. पण इफ इज प्लॅनिंग टू ट्रेन फॉर अ इव्हेंट, जर त्याचं काही इव्हेंट असेल, मॅच असेल, प्रोग्राम असेल आणि त्याला आता अक्यूट इंजरी असेल तर डेफिनेटली ही विल हॅव टू फोरगो द इव्हेंट आणि त्याला तो इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही तो, कारण ती इंजरी अजून वाढेल. बट इफ इट इज अ ओल्ड इंजरी, म्हणजे काही महिन्यांपूर्वी झाली आहे, ती हील झाली आहे आणि इफ ही इज आस्किंग की व्हॉट प्रिकॉशन्स टू टेक, वेदर ही कॅन रन ऑर नॉट रन, देन द आन्सर इज येस, ही कॅन. एक सोनोग्राफी करून कम्प्लीट आपण बघू शकतो की जे फायबर्स आहेत ते हील झालेत की नाही. अँड इफ देर इज कम्प्लीट कंटिन्युटी ऑफ द टेंडो ॲचिलिस फायबर्स, देन ही कॅन ट्रेन. याच्यात फक्त काही काही आता स्प्लिंट्स आहेत, काही ब्रेसेस आहेत, काही प्रॉपर फुटवेअर आहे, ते घालून सर्वसाधारणपणे तो ट्रेन करू शकतो आणि ही कॅन कम्प्लीट द इव्हेंट. पण टेंडो ॲचिलिस टेअर, जस्ट टू समराइज, इज सीन इन स्पोर्ट्स लाईक स्क्वॉश, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि खूप यंग पेशंट्समध्ये आम्ही बघतो. आणि खास करून बऱ्याच वेळा जे काही प्लेयर्स न वॉर्मअप करता खेळतात आणि स्क्वॉशमध्ये हे मॅक्झिमम प्रमाण आम्ही बघतो. आणि ती इंजरी झाली
की डेफिनेटली द गेम मध्ये तो पुढे खेळू शकत नाही, कारण त्याचा पाय असा वर खाली डॉर्सिफ्लेक्शन पॅन्टोफ्लेक्शन होऊ शकत नाही, आणि ही हॅज टू स्टॉप द गेम. आणि वन्स द डायग्नोसिस इज मेड, टाईप ऑफ टेअर कम्प्लीट इनकम्प्लीट असेल तर मग त्याप्रमाणे ट्रीटमेंट करून. पण द गुड न्यूज इज दॅट वन्स देर इज अ टेअर, दॅट पर्सन कॅन गेट बॅक टू 100% प्री इंजरी स्टेटस. म्हणजे जे पडायच्या आधी त्याची जी स्टेटस होती त्या स्टेटसला तो जाऊ शकतो, आणि रिटर्न टू स्पोर्ट्स कॅन बी फुल्ली पॉसिबल. दॅट इज व्हॉट आय वुड लाईक टू से अबाउट टेंडोअॅचिलिस टेअर्स. ओके, बोलायचं. सो प्रश्न अजून येतच आहेत सर, पण काय तुम्ही सांगा, इफ वी कॅन टेक अनदर. अजून एक आपल्याला आता एक 2-3 मिनिटं आहेत, 6 वाजता आपण थांबूया, कारण I'll take तास होत last आलेला आहे. question. So Rajashri Rao यांचा प्रश्न आहे. So she is 72 years old. She has arthritis from last 5 years and she has knee pain. She has undergone partial knee replacement 1.5 year ago. But now in her both legs and right knee, which she has undergone the partial knee replacement, there is pain again. किती वय म्हणलं, नाव काय पेशंट? 72 वर्ष राजश्री राव त्यांचं. हो हो हो. तर राजश्रीताई आता 72 वर्ष वय असेल आणि तुम्हाला अर्धा गुडघा बदलण्याचं ऑपरेशन झालं असेल, तर त्याच गुडघ्याला दुखतंय का डॉक्टर सौरभ? हो, त्याच. तर बऱ्याच वेळा काय असतं की ऑपरेशन नंतर जे आर्थरायटिस असतं ते प्रोग्रेस होऊ शकतं. जेव्हा आम्ही अर्धा गुडघा बदलतो, म्हणजे ज्याला पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणतात, दॅट इज डन ओनली वेन वन कंपार्टमेंट ऑफ द नी इज इन्व्हॉल्ड. म्हणजे गुडघ्याला 2 कंपार्टमेंट असतात, एक आतल्या बाजूचा कंपार्टमेंट, एक बाहेरच्या बाजूला कंपार्टमेंट. 95% ऑफ द टाइम जे गुडघ्याचा आतला कंपार्टमेंट असतो त्याला मीडियल कंपार्टमेंट ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आणि जर मीडियल कंपार्टमेंट ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर त्याला मग अर्धा गुडघा बदलणं म्हणजेच युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंट किंवा पार्शियल नी रिप्लेसमेंट करतात, जे तुम्ही करून घेतलं. त्याच नंतर काय होतं की बऱ्याच वेळा 1.5-2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर तो आर्थरायटिस प्रोग्रेस होऊन ऑपोजिट कंपार्टमेंटला, म्हणजे तुमचं जर मीडियल कंपार्टमेंटला रिप्लेसमेंट आहे तर लॅटरल कंपार्टमेंटला आर्थरायटिस होऊ शकतं आणि गुडघा दुखू शकतो. ऑपरेशन तुमचं नक्कीच चांगलं झालं असणार आहे, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाहीये. पण यू हॅव टू टेक अ एक्सरे अगेन. एक्सरे काढून जाणून घ्यायला पाहिजे की लॅटरल कंपार्टमेंटमध्ये आता काही हाडाची घसटण, संधिवात झालाय का. पटेलोफिमरल जॉईंट चेक केला पाहिजे, स्कायलाईन व्ह्यू काढून, टँजेन्शियल व्ह्यू काढून, की पटेलोफिमरल जॉईंट मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही ना. बऱ्याच वेळा त्याच्यात असू शकतं, आणि ते जर माइल्ड फॉर्म मध्ये असेल तर मग त्याची ट्रीटमेंट काही इंजेक्शनद्वारा, लोकल डेपोमेड्रॉल किंवा हायलोरॉनिक ऍसिडचे इंजेक्शन, फिजिओथेरपी, ब्रेसिंग ह्यानी आपण करून मग ते दुखणं घालवू शकतो. इट इज नॉट नेसेसरी दॅट इमिजिएटली यू हॅव टू कन्सिडर अ सर्जरी. इफ इट इज जस्ट अ माइल्ड पेन अँड ऑफ रिसेंट ऑनसेट, मग तुम्ही गोळ्यांनी, औषधांनी, ब्रेसिंग, इंजेक्शन, व्यायामाने ते दुखणं घालवू शकता. पण जर ते दुखणं खूप वर्ष वाढत गेलं, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष जरी ते दुखणं नाही गेलं, तर मग मात्र वी हॅव टू कन्फर्म दॅट इट इज इन्व्हॉल्विंग द ऑपोजिट कंपार्टमेंट. तुमच्या दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये पण संधिवात झालाय, पटेलोफिमरल मध्ये झालाय, मग तुम्हाला रिव्हिजन नी रिप्लेसमेंट लागू शकेल. तर हा एक ओव्हरऑल व्ह्यू मी सांगतो. आता तुम्हाला काय विशिष्ट करायला लागेल राजश्रीताई, तुम्ही एकदा सेंट जेवियर हॉस्पिटललाही आम्ही तपासून तुम्हाला नक्की पुढे व्यवस्थित गाईड करतो. फक्त तुम्ही ह्या कार्यक्रमातून हा प्रश्न विचारला हे मला आठवण करा, म्हणजे तुम्हाला आम्ही अजून चांगली ट्रीटमेंट देऊ. Okay, sir. Thank you so much. I guess that's all the time we have. सर्वांनी मी परत एकदा तुम्हा तिघांचं थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस टुडे. तुमच्या डिस्कशन मधनं आणि केस मधनं आमच्या प्रेक्षकांना खूप काही नवीन गोष्टी कळलेल्या आहेत. आणि वी विल गेट बॅक टू यू नेक्स्ट मंथ अगेन ऑन द लास्ट संडे, ज्यावेळेला आपण सरांचा अजून थोडा वेळ मागून घेऊया, जेणेकरून सगळ्यांचे प्रश्न आपल्याला उत्तर देता येतील. आणि त्यावेळेला आम्ही परत तुम्हाला प्रेक्षकांना सरांना येऊन नक्की भेटायला येऊ. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस. Thank you Dr. Saurabh. Thank you Dr. Sridhar for joining us. Thank you Dr. Vipul. I want to thank Helios, Artho TV, Dr. Saurabh, Rahul Chobe and Rupal ma'am for bringing this program together and getting all of us on this platform. And I appreciate your time and efforts to get the required information to the people who are watching it and also to those who will watch it later. Thank you. Thank you so much. Thank you, sir. Thank you. Thank you, sir.